नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज या ठिकाणी बघणार आहोत आपण ॲसिड अनहायड्राईड कशा प्रकारे तयार होतो. ॲसिड अनहायड्राईड फॉर्मेशन याच्याबद्दलची रिॲक्शन, याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडपासून ॲसिड अनहायड्राईड कसा तयार होतो याच्या संबंधित सर्व माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार, नेमकं आपण काय करणार, आपण घेणार कार्बोक्सिलिक ॲसिड आणि हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, या कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया आपण जेव्हा डिहायड्रेटिंग एजंट सोबत करतो. आता हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिडला आपल्याला डिहायड्रेटिंग एजंट सोबत हीट करायचा आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे डिहायड्रेटिंग एजंट कुणाला म्हणतात. इथे लिहितो मी, डी म्हणजे काढून टाकणे, डिहायड्रेटिंग एजंट. बघा इथं काय शब्द लिहिला मी, डिहायड्रेटिंग एजंट. तुम्हाला माहित असलं पाहिजे बाबा, डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय, जो डिहायड्रेशन घडवून आणतोय, ज्याच्यामुळं डिहायड्रेशन होतंय, ज्याच्यामुळं पाण्याचा मॉलिक्यूल निघून जातोय, असा जो कोणी असेल त्याला आपण म्हणणार डिहायड्रेटिंग एजंट. आता तुमच्या समोर एक शब्द आहे डिहायड्रेटिंग एजंट. इथं लिहिलं मी डी म्हणजे काय, काढून टाकणे. आणि पुढे शब्द आहे हायड्रो म्हणजे पाणी काढून टाकायचं आहे. पाणी काढून टाकणे म्हणजे डिहायड्रेशन. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन करण्यासाठी लागणारा, ज्याच्या साह्याने डिहायड्रेशन होतं, डिहायड्रेशन घडवून आणणारा जो कोणी असतो त्याला म्हणायचं डिहायड्रेटिंग एजंट. असे दोन उदाहरणं आपल्या पुस्तकात दिलेत. नंबर 1 P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड. फॉस्फरस पेंटॉक्साइड हा कोण आहे, डिहायड्रेटिंग एजंट आहे. फॉस्फरस पेंटॉक्साइड इज ए डिहायड्रेटिंग एजंट. आणि अजून एक आहे, दॅट इज कॉन्सन्ट्रेट H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. फॉस्फोरिक ॲसिड आहे. अशा अनेक असतील, परंतु हे दोन नावं आपल्या पुस्तकात नमूद केलेली आहेत, सांगितलेली आहेत. ती दोन नावं तुमच्या समोर आहेत. पहिलं वाक्य आहे फॉस्फरस पेंटॉक्साइड, दुसरं वाक्य आहे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. अशा प्रकारचे दोन डिहायड्रेटिंग एजंट यांच्या साह्यानं डिहायड्रेशन होतं. ओके. आता हा कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. आता या कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण काय करूयात, डिहायड्रेटिंग एजंट सोबत रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. हां, आता हा कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. या कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण काय करणार आहोत, डिहायड्रेटिंग एजंट सोबत हीट करणार आहोत. कोण आहे, P2O5. हीट करू आपण, P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड. कळालं का, काय होतं, याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातं. कार्बोक्सिलिक ॲसिडमधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातं म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचं डिहायड्रेशन होतं. आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं डिहायड्रेशन झाल्यामुळं तयार होतो प्रॉडक्ट, आणि त्या प्रॉडक्टचं नाव आहे ॲसिड अनहायड्राईड. तयार का होईल, ॲसिड अनहायड्राईड. संपलं. ॲसिड अनहायड्राईड आणि प्लस वॉटर मॉलिक्यूल. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया थोडक्यात आपल्याला सांगता येतं. डिहायड्रेशन म्हणजे काय, इथून आपण सुरुवात केली. डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकणे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज डिहायड्रेशन. डिहायड्रेशन कसं होतं त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. ओके, सुरुवात करू. स्टेप बाय स्टेप रिॲक्शनला सुरुवात करूया. आता आपण काय करूया, एक अभिक्रिया बघू आपण आपल्या सर्वांना कळण्यासाठी. प्रत्येक अभिक्रिया अतिशय सोपी आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड पासून ॲसिड अनहायड्राईड तयार करणे. रिॲक्शन नंबर 1 RC+OOH. हा कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडचा एक मॉलिक्यूल आहे. असाच अजून एक मॉलिक्यूल आपण घेऊ, RC+OOH. एक लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक ॲसिडचं डिहायड्रेशन करण्यासाठी आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचे दोन मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. दोन मॉलिक्यूल, हा पहिला मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल. ठीक आहे. आणि याला आपण काय करू, हीट करू. कोणासोबत, डिहायड्रेटिंग एजंट सोबत. आणि तुम्हाला माहित आहे या ठिकाणी आपण कुठला डिहायड्रेटिंग एजंट घेतोय, फॉस्फरस पेंटॉक्साइड. P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड इज ए डिहायड्रेटिंग एजंट. याच्या साह्यानं डिहायड्रेशन होतं. चला, तुम्हाला माहित आहे बाबांनो, डिहायड्रेशन करणे म्हणजे काय करणे, डिहायड्रेशन करणे म्हणजे पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकणे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज डिहायड्रेशन.
तुम्ही करा ना मग. हा तुमचा कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला वॉटर मॉलिक्यूल तुम्ही काढून टाका ना. ह्याच्यामधला H, ह्याच्यामधला OH. हो का, हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, संपलं. हा संपूर्ण भाग जोड आता. R C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O R. आणि हेच तुमचं ऍसिड अनहायड्राइड. इथं लिहू का -H2. पुढे लिहितो R C डबल बॉन्ड O O किंवा असं लिहितो, चालतंय का बघा. O C डबल बॉन्ड O R. कसं बी लिहा, R ते एकच आहे, त्याला काय टेन्शन नाही. प्लस काय घेतलं आपण H2O. हे वॉटर मॉलिक्यूल निघून गेलं. एक लक्षात घ्या, हा ऍसिड अनहायड्राइड याच्यामध्ये आपण जर पाणी टाकलं, ह्याची अभिक्रिया पुन्हा पाण्यासोबत झाली तर काय होतं, ऍसिड अनहायड्राइड पासून पुन्हा हा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. म्हणून रिॲक्शन रिव्हर्स आहे. आणि म्हणून इथं जर आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड केला तर ही पुन्हा रिॲक्शन काय होते, वापस येते. म्हणून ह्याला आपण रिव्हर्सिबल केले. समजतंय? तर रिव्हर्सिबल का लिहिलं कळलं पाहिजे. बाबा हा ऍसिड अनहायड्राइड आहे, या ऍसिड अनहायड्राइडची अभिक्रिया आपण जर वॉटर मॉलिक्यूल सोबत केली तर हा पुन्हा वापस येते आणि पुन्हा हा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे, चला. हा कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हा तुमचा कोण आहे? ऍसिड अनहायड्राइड. ठीक आहे, हे अशा प्रकारची जनरल रिॲक्शन झालं. आता एक्झाम्पल घेऊ एक आपण आणि समजून घेऊ. आता तुम्हाला माहित आहे बाबांनो, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड अनहायड्राइड तयार करता येतं. कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया आपण कोणासोबत करणार? कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया आपल्याला करायची आहे डिहायड्रेटिंग एजंट सोबत, ज्याच्यामध्ये आहे फॉस्फरस पेंटॉक्साइड, ज्याच्यामध्ये आहे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड. मग आता अभिक्रिया कशी होते उदाहरण घेऊन डबल सांगतो बघा. आता CH3 C डबल बॉन्ड OH. हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल. अजून एक घेऊ आपण CH3 C डबल बॉन्ड OH. हा दुसरा मॉलिक्यूल. डिहायड्रेशनसाठी दोन लागतील. एकामधला OH बॉन्ड ब्रेक होईल, एकामधला CO बॉन्ड ब्रेक होईल. एकामधला OH बॉन्ड ब्रेक होईल, एकामधला CO बॉन्ड ब्रेक होईल. खेचाक 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 खेचाक. हा, आणि त्याच्यामुळं इथला H इथला OH H2O कंबाईन होईल आणि निघून जाईल. निघून जाईल. हा, आणि मग हो का, इथला H इथला OH का झालं H2O. हो का, पाणी निघून गेलं. परंतु या ठिकाणी आपण काय घेतलं पाहिजे? डिहायड्रेटिंग एजंट. हीट करा आणि P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड. लिहा आता याला लिहा. आपण सोप्या पद्धतीने पण लिहू शकतो एका वेळी. हो का, असं CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. असं लिहा एकच, चुकीचं नाही. हे बी बराबर दोन्ही बी बराबर. कळलं का नाही कळलं? ह्याचं नाव आहे ऍसिटिक ऍसिड आणि ह्याचं नाव आहे ऍसिटिक अनहायड्राइड. काय नाव आहे? ऍसिटिक अनहायड्राइड. ठीक आहे, आता आणखीन एक उदाहरण इकडे घेऊ आपण, म्हणजे आपल्या सर्वांना कळून जाईल. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. अजून एक घेऊ उदाहरण बघा. आता बेन्झोइक ऍसिडचं हे ते घेऊ आपण. हे बेन्झोइक ऍसिडचा मॉलिक्यूल एक, बरं का. अजून एक घ्यायचं. तेव्हा हा बेन्झोइक ऍसिडचा दुसरा मॉलिक्यूल, हा दुसरा. ठीक आहे, हे COOH. हां, ह्याला काय करू आपण? हीट करू. कोणासोबत? रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, लिहा रिव्हर्सिबल म्हणून. बरोबर आहे. हां, हीट करा. कोणासोबत? P2O5 सोबत. ठीक आहे, आता काय होईल? हे तुमचे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, नाव बेन्झोइक ऍसिड आहे. आता बेन्झोइक ऍसिडचं काय होणार आहे? डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन होतं म्हणजे काय होतं तुम्हाला माहित आहे बाबांनो. डिहायड्रेशन होतं याचा अर्थ त्याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. लक्षात घ्या, वॉटर मॉलिक्यूल निघून जात असताना एका मॉलिक्यूल मधला OH बॉन्ड तुटतो, एका मॉलिक्यूल मधला CO बॉन्ड तुटतो. एका ठिकाणचा H, एका ठिकाणचा OH. H आणि OH H2O निघून जातं, डिहायड्रेशन होतं. कळलं का? आता या ठिकाणचा OH बॉन्ड तोडला, खेचाक खेचाक खेचाक, तोड डालो. इथला पण CO बॉन्ड तुटला, खेचाक खेचाक खेचाक. हा, मग आता इथला H आणि OH H2O झाला. हो का, हे H2O झालं, निघून गेलं आणि हे जोड आहे एकमेकाला. आता खाली इथं प्रोडक्ट मिळू का असं? हे एक आहे का, हे C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O झालं. हो का, आणि प्लस H2O लिहू का? झालं. हे कोण आहे? बेन्झोइक ऍसिड. आणि बेन्झोइक ऍसिड पासून काय तयार झालं? बेन्झोइक अनहायड्राइड. हे आहे बेन्झोइक अनहायड्राइड. काय नाव याचं? बेन्झोइक अनहायड्राइड. ही अशा प्रकारच्या संपूर्ण अभिक्रिया
डिहायड्रेशन आपण करतो बरं का. कार्बोक्सिलिक ॲसिड पासून जर तुम्हाला ॲसिड अनहायड्राईड तयार करायचं असेल तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं डिहायड्रेशन करायचं. एका मॉलिक्यूलमधला हायड्रोजनचा आयटम, एका मॉलिक्यूलमधला OH हे दोन्ही कंबाईन करायचं आणि वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचं. डिहायड्रेशन करण्यासाठी फॉस्फरस पेंटॉक्साईड सारखा डिहायड्रेटिंग एजंट घ्यायचं किंवा त्याच्याऐवजी आपण कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड सुद्धा वापरू शकतो. हा एक पर्याय. आता अजून एक पर्याय दिले पुस्तकामध्ये, ह्याच्यापेक्षा चांगली रिॲक्शन. ॲसिड अनहायड्राईड तयार करण्यासाठी ह्याच्याहून चांगली मेथड, ज्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगली यील्ड मिळते. यील्ड म्हणजे आपलं उत्पन्न, आपला प्रोडक्टचं प्रमाण. आता याच्यामध्ये अजून एक भाग असा आहे की बाबांनो, ॲसिड अनहायड्राईड हे कार्बोक्सिलिक ॲसिडपासून तयार होतं, मान्य आहे मला. पण एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, ॲसिड क्लोराईड पासून सुद्धा या ठिकाणी ॲसिड अनहायड्राईड तयार होऊ शकतं. मग ते कसं तयार होतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं याच्यापेक्षा आपल्याला जास्त यील्ड मिळणार आहे. ती मेथड याच्यापेक्षा चांगली असणार आहे. मग ती कशी असेल त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. तर ती मेथड या ठिकाणी आपण बघूयात. आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एक घ्यायचा सोडियम कार्बोक्सिलेट. काय घ्यायचं आपल्याला? सोडियम कार्बोक्सिलेट आणि ॲसिड क्लोराईड या दोघांचा वापर करून आपल्याला मिळवायचा आहे काय मिळवायचं आपल्याला? ॲसिड अनहायड्राईड मिळवायचा. ॲसिड अनहायड्राईड मग चला काय मिळवायचं बघा. आता काय घ्यायचं आपल्याला? पहिला आहे RC डबल बॉन्ड ONE. हा साल्ट आहे. हे मायनस हे प्लस सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटायन अनायन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो? साल्ट. तर हा झाला साल्ट. नाव आहे सोडियम कार्बोक्सिलेट. अजून हे आहे ॲसिड क्लोराईड RC डबल बॉन्ड OCl. सोडियम कार्बोक्सिलेट आणि ॲसिड क्लोराईड या दोघांचा वापर करून सुद्धा आपल्याला ॲसिड अनहायड्राईड तयार करता येतो. आणि लक्षात घ्या ह्याच्या सहाय्याने मिळणारी यील्ड जी आहे, बेटर यील्ड इज ऑब्टेन्ड. काय? बेटर यील्ड. याच्यापासून मिळणारं जे यील्ड आहे, उत्पन्न आहे, प्रोडक्ट तयार होण्याचं पर्सेंटेज प्रमाण, त्याचं प्रमाण जे अमाऊंट आहे ते ह्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा जास्त असतं. आता कशी रिॲक्शन होते तुम्हाला मी करून दाखवतो बघा. RC डबल बॉन्ड ONE. ठीक आहे. हा तुमचा सोडियम साल्ट, सोडियम कार्बोक्सिलेट प्लस RC डबल बॉन्ड OCl. हा ॲसिड क्लोराईड. हा सोडियम कार्बोक्सिलेट, हा ॲसिड क्लोराईड. काय होतं? ह्याच्यामधला सोडियम आणि ह्याच्यामधला Cl निघून जातो. याच्यामधला सोडियम याच्यामधला Cl निघून जातो आणि हे दोन्ही भाग एकमेकाला जोडतात. म्हणजे कसं होतं बघा. हो का? RC डबल बॉन्ड C डबल बॉन्ड OR. बघा RC डबल बॉन्ड C डबल बॉन्ड OR. ठीक आहे. येवा RC डबल बॉन्ड C डबल बॉन्ड OR प्लस NaCl. हो का? अशा प्रकारची रिॲक्शन आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला तयार करता येतं ॲसिड अनहायड्राईड. ओके. हे आहे सोडियम कार्बोक्सिलेट, हे आहे तुमचा आणि तयार झाला हा तुमचा. ओके. आता तुम्ही म्हणता हे दोन्ही जे आहेत सोडियम कार्बोक्सिलेट आणि ॲसिड क्लोराईड आपण तयार करू शकतो आणि ते तयार करण्यासाठी काय वापरायचं? कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडपासून हे दोन्ही आपण तयार करू शकतो. मग दोघांची अभिक्रिया करायचं मग हे तयार होते. कसं सांगतो, पुस्तकात सांगितले आपल्या. हो का? RC डबल बॉन्ड OH. कळालं का? ह्याची अभिक्रिया करा. तुम्हाला काय पाहिजे आता? ॲसिड क्लोराईड पाहिजे. मग ह्याची अभिक्रिया तुम्ही करू शकता कोणासोबत? हो का? असं थोडक्यात सांगतो मी. थोडक्यात PCl3 सोबत करा, PCl5 सोबत करा किंवा SOCl2 सोबत करा. कोणासोबत करा. तयार काय होईल? RC डबल बॉन्ड OCl तयार होईल. बरं का? पुन्हा घ्या कार्बोक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OH. त्याची अभिक्रिया करा. आता काय मिळवायचं आपल्याला? सोडियम साल्ट. काय घ्यायचा मग? NaOH घ्या. कळालं का? तयार काय होईल? RC डबल बॉन्ड ONA. RC डबल बॉन्ड ONA आणि मायनस H2O निघून जाईल. -H2O निघून जाईल. हां. आता ह्या दोघांची अभिक्रिया होते. हे सोडियम कार्बोक्सिलेट, हे ॲसिड क्लोराईड, या दोघांची अभिक्रिया होते आणि या दोघांची अभिक्रिया होऊन ॲसिड अनहायड्राईड तयार होतो. RC डबल बॉन्ड C डबल बॉन्ड OR. संपलं.
NaCl निघून जातं, संपलं. हो का, अशा प्रकारची रिॲक्शन. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड अनहायड्राइड तयार होतो का? होतो. परंतु त्याच्यापेक्षा चांगली मेथड, त्याच्यापेक्षा चांगलं यील्ड जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमच्यासमोर पर्याय आहे सोडियम कार्बोक्सिलेट आणि ऍसिड क्लोराईडची अभिक्रिया करा. आणि दोन्ही पण सोडियम कार्बोक्सिलेट आणि ऍसिड क्लोराईड हे दोन्ही कंपाऊंड आपण कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तयार करू शकतो, हे आधी शिकले आपण. पुन्हा तुमच्या समोर रिॲक्शन आहे. मग हे तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड ह्याची अभिक्रिया करा PCl3 सोबत, PCl5 सोबत किंवा SOCl2 सोबत ऍसिड क्लोराईड तयार होतो. कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया करा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, तयार होतो सोडियम कार्बोक्सिलिक. आणि मग ह्या दोघांची अभिक्रिया होऊन ऍसिड अनहायड्राइड तयार होतो. अशा प्रकारे ऍसिड अनहायड्राइड असं सुद्धा करता येतं, हे आपण या ठिकाणी खास करून लक्षात घ्यावं. अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.